आज आपण उत्तप्पा आणि बटाट्याची भाजी करणार आहोत. बघा किती छान झालेली आहे चवीला. बघा किती छान दिसत पण आहे. त्यासाठी आपण 4 बटाटे कुकरला लावून छान शिजून घेणार आहोत. शिजल्यावर त्याचे टरफल काढून छान साईडला ठेवणार आहोत. लगेच आपण एक मोठी साईजचा कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे. लगेच आपण एक कढई ठेवली आहे गॅसवर. त्यामध्ये 1 चम्मच तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झाले की अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरं टाकणार आहोत. मोहरी आणि जिरं छान तडतडलं की त्यात 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, लगेच एक मोठा चिरलेला कांदा त्यात टाकणार आहोत. कांदा छान फ्राय होत आला की त्यात 5 ते 7 मिरच्या टाकणार आहोत. मिरच्या पण छान तळल्या की आपण लगेच त्यामध्ये अर्धा चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ टाकून छान मिक्स करून घेणार आहोत. छान मिक्स झाले की लगेच आपण 4 उकळलेले बटाटे छान मिक्स करत करत त्यांना बारीक करून घेणार आहोत. छान अशा प्रकारे खालवर करत करत ते बटाटे मिक्स करून घ्यायचे आहेत. छान मिक्स झाले की त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून कोथिंबीर पण छान बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. अशा प्रकारे छान आपले बटाटे पण छान झालेले आहेत. म्हणजे भाजी छान जमलेली आहे. आपण साईडला काढून ठेवणार आहोत. लगेच उत्तप्पा बनवण्यासाठी उत्तप्पा पॅन ठेवलेला आहे. त्याला थोडंसं तेलाने ग्रीस केलेलं आहे. 1 चम्मच बॅटर टाकून बॅटर चहू बाजूने असे फिरवून घेतलेले आहे. त्यावर थोडीशी टमाटर, कोथिंबीर आणि कांदा टाकलेला आहे. तर झाकून 1 मिनिटासाठी ठेवलेलं होतं. लगेच तो काढून चोपून तेल टाकून छान लावून घ्यायचा आहे आणि पॅचुल्याच्या सहाय्याने चहू बाजून कडा मोकळा करून त्याला छान पलटून घ्यायचं आहे आणि पलटल्यावर एक अर्ध्या मिनिटासाठी छान पुन्हा शेकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला पहिला उत्तप्पा तयार झालेला आहे. दुसरा पण उत्तप्पा आपण अशाच प्रकारे करणार आहोत. तेल लावून घेतलं आहे. 1 बॅटर चम्मच टाकून छान गोल गोल फिरून घेतलेले आहे. त्यात पण कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून छान घेतलेली आहे आणि 1 मिनिटासाठी छान मंद आचेवर शिजून घेतलेलं आहे. पुन्हा त्याला पलटून अर्ध्या मिनिटासाठी छान शिजून घेतलेलं आहे दोन्ही साईडून. अशा प्रकारे छान आपले छान उत्तप्पे झालेले आहेत. बघा ते बटाट्याची भाजी आणि थोडी नारळाची चटणी घेतलेली आहे. बघा खाण्याला पण किती छान झाली आहे.